नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये वरदलक्ष्मीचं व्रत सुद्धा केलं जातं. हे वर्ष एका वर्षातून एकदाच येत असतं, त्यामुळे हे व्रत सगळ्यांनी करावं. आता याची मांडणी कशी करायची आहे तर याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना एक तांबण घ्या, उजवा हात पुढे करून त्यावर थोडंसं हळद, कुंकू, पाणी घालून घ्या, त्यावर फूल ठेवा, थोडे अक्षदा टाका. नंतर तुमचं नाव, गोत्र, त्याचा उच्चार करायचा आहे आणि वरदलक्ष्मी व्रत करत आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. नंतर ते पाणी जे आहे तुम्हाला खाली सोडून घ्यायचं आहे आणि संकल्प पूर्ण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे पाणी जे आहे तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता, परंतु तुळशीला टाकू शकत नाही. आता मांडणी कशी करायची आहे तर सकाळीच मांडणी करून घ्या. पाट, चौरंग घ्या, लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्या. सगळ्यात आधी दिवा लावून घ्या. नंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करून गणपती बाप्पांना स्थापन करा. त्यानंतर कळश मांडायचा आहे. कळश मांडताना तुम्हाला जर अष्टदळ कमळ येत असेल तर खूपच चांगलं, किंवा मग तुम्ही तांदूळाची रास घ्यायची आहे, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे. कोणताही एक तांब्या घ्यायचा आहे, त्याला पाचही दिशेने कुंकू लावायचं आहे. कलशामध्ये पाणी भरायचं नाहीये तर आपल्याला तांदूळ भरायचे आहेत, त्यामुळे आपल्याला त्याला फुल असे तांदूळ भरून घ्या. त्यानंतर नारळ त्यावर ठेवा. कुंकू, हळद हे अर्पण करायचं आहे. नंतर फुलं अर्पण करायची आहेत. जर तुमच्याकडे गजरा असेल तर तो सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती असेल तर ती मांडून घ्यायची आहे. जर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि फोटो असेल तर फोटो मांडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही पूजा करत असताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथे मांडून घ्यायचं आहे. त्याची सुद्धा पूजा करून घ्यायचं आहे. हळद, कुंकू, फुलं, अक्षदा अर्पण करून ही अर्पण झाल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. हे व्रत वर्षातून एकदाच येतं, त्यामुळे हे व्रत सगळ्यांनी नक्कीच करायचं असते. त्या दिवशी जे आहे ते राखी पौर्णिमा आहे, त्यामुळे बहुतेक महिला ज्या आहे ते माहेरी जात असतात, परंतु ही पूजा आपण सकाळी करून सुद्धा जाऊ शकतो. आता नैवेद्य काय करायचं आहे तर ड्रायफ्रूट, दूध, फळं, साखर, तुम्ही एखादी खीर करू शकता. शेवाळ्याची खीर, मखाने खीर किंवा मग रव्याची खीर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ही पूजा झाल्यानंतर आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर तुमच्या जर शेजारनी कोणी असतील तर त्यांना तुम्हाला बोलवायचे आहे. तर सुवासिनीची ओटीसुद्धा या दिवशी भरली जाते. तुम्ही 1, 5, 7, 9, 11, 21 अशा पद्धतीनं बायकांना बोलवून त्यांची ओटी भरू शकता. त्यांना एखादं फळ देऊ शकता किंवा चहा पाणी करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचं मानपान करायचं आहे. आता सेवा काय करायची आहे तर या दिवशी श्री सूक्त घ्यायचं आहे. त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम करायचं आहे. महालक्ष्मी स्तोत्र, त्याचबरोबर कनक स्तोत्र, कुमकुम आचरण सुद्धा केलं जातं. तर अशा पद्धतीने जशा जमतील तशा पद्धतीने ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. उत्तर पूजा कशी करायची आहे, कोणताही अगदी एखादा नैवेद्य दाखवून तुम्ही उत्तर पूजा सुद्धा उचलून घेऊ शकता. तुम्हाला ही पूजा उचलत असताना तांदूळ जे आहे तुम्ही याचा भात करून खाऊ शकता, किंवा मग गोड पदार्थच करून खावा, किंवा मग तिखटसुद्धा, फक्त तो जान होणार नाही याची दक्षता घ्यावी. नंतर जे नारळ आहे ते फोडून खावे. फुलं जे आहेत ते तुम्ही पाण्यात टाकू शकता. ही पूजा दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी उचलू शकता. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण पूजा अशा पद्धतीने केली जाते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.